प्रचार सभा होत आहेत आणि जशा आपल्या प्रचार सभा होत आहेत तशा इतर मंडळींच्याही प्रचार सभा आणि त्यांची भाषणं युट्यूबवरून आता आपल्यापर्यंत पोहोचू लागलेली आहेत. प्रचार सभांच्या मध्ये आपण कारखान्याच्या ह्या सगळ्या प्रचाराला गायकर साहेब एक वैचारिक पातळी प्राप्त व्हावी यासाठी प्रयत्न करत आहोत. मी मागची नगर परिषदेची निवडणूक जरा बाहेरून लांबून पाहिली, ती भाषणही ऐकली आणि त्यावेळी उद्वेगानं सर्वसामान्यांची प्रतिक्रिया जर पाहिली तर आपल्या लक्षात आलं की जी परंपरा अकोले तालुक्याची आहे, विचार मंथनाची आहे, त्याला तिलांजली देत भाषण झाली. व्यक्तिगत टिप्पाटिप्पणी, चारित्र्य हनन, बेसलेस अशा प्रकारचे आरोप आणि एकंदरीतच अकोल्याला न शोधणाऱ्या अशा प्रकारच्या निवडणुकीची परंपरा ही नगर परिषदेमध्ये आम्ही पाहिली. आपण ज्यावेळी ह्या सभा सुरू केल्या त्यावेळी ह्या प्रचार सभांना एक विचार मंथनाचं असं पवित्र व्यासपीठ मिळावं हा उद्देश संपतराव नायकवाडी सर आपण सगळ्यांनी पाळलेला आहे. आमच्या 4-2 सभा झाल्या, त्या सभांमध्ये वैयक्तिक टीका टिप्पणी, खालच्या पातळीची चर्चा आम्ही टाळली आहे. परंतु आज माझं भाषण सुरू करतानाच मला काही समाचार घ्यावा लागणार आहे. स्नेह सभेमधली भाषणं, स्नेह मेळाव्यामधली भाषणं वसंतराव मला येत नाही, माझ्या पिंडाचा तो दोष आहे. लालेही गॉड, वालेही गॉड आणि माझं तेवढं बघा असा काही माझा पिंड नाहीये. रणांगणात उतरायचं तर आरपार उतरायचं आणि काय जी किंमत मोजावी लागेल ती मोजायची अशा प्रकारचं पिंड आणि चारित्र्य आमचं राहिलेलं आहे. आम्हाला कुणाचं चारित्र्य हनन करायचं नाही, कुणावर वाईट बोलायचं नाहीये. आम्ही सर्वांना माननीय म्हणतोय, सन्माननीय म्हणतोय, त्यांच्या वयाचा आदर राखतोय. परंतु तुमची भाषणं काय आहेत, तुमची वाक्य काय आहेत? माननीय मधुकररावजी पिचड साहेब, आपल्या वयाचा, आपल्या ज्ञानाचा, आपल्या त्यागाचा आम्ही आदर करत आलेलो आहे. आमचं वय तुमच्यापेक्षा खूप कमी आहे, पण तुमचं नगर परिषदेतली भाषणं आम्ही ऐकलीत आणि परवाची तुमची 2 भाषणं ऐकली. डॉक्टर किरण लहामटे हे या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत. ती आता व्यक्ती राहिलेली नाहीये. 1,00,000-1.25 लाख लोकांनी त्यांना मतदान दिलंय आणि ते आमच्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत. गायकर साहेब 22 वर्ष मधुकर पिचडांच्या विरोधात आम्ही पण मोर्चे काढलेत, आंदोलनं केलेली आहेत. 22 वर्ष आरपारचा लढा केला आणि कोणती कसर सोडलेली नाही आणि त्यांनी सुद्धा आमची जिरवण्याची, आमचा बंदोबस्त करण्याची कोणती कसर सोडलेली नाही. मी कधी बोललेलो नाहीये, परंतु मनकर साहेब साक्षीदार आहे. मधुकर पिचडांच्या राजवटीमध्ये जे जे मोर्चे झाले, हांडे साहेब समोर बसलेले आहेत. मार्क्सवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गुंड आमच्या खांद्यावर घातलेले आहेत, आमचं रक्त सांडलेले, आमची डोकी फोडलेली आहेत. आमचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक केसेस आमच्यावर मधुकर पिचड साहेब तुम्ही घातलेले आहेत आणि त्याचे जामीन देऊन हांडे साहेब साक्षीदार आहे. कोर्टाच्या तारखा आम्ही केलेल्या आहेत. तुम्ही तेवढंच केलं नाही, आमचा बंदोबस्त करण्यासाठी अधिकाऱ्यांना बरोबर घेत आमच्या विरोधात तुम्ही मोर्चे काढले आणि अजित नवलेला तडीपार करा अशा प्रकारचे मोर्चे काढून तुम्ही मागण्या केलेल्या आहेत. पांडे साहेब तुम्ही त्यांच्या बरोबर होतात, माझ्यापेक्षा तुम्हाला ते जास्त चांगलं माहिती आहे. परंतु असं असलं तरी आम्ही कधीही त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केलेला नाही. असं भोगलं असलं तरी त्यांच्या वयाचा, त्यांच्या पदाचा, ते ज्या पदावर होते त्याचा आदर राखलेला आहे. आज ज्यावेळी आदर राखण्याची वेळ तुमच्यावर आली त्यावेळी तुम्ही आमदारांना काय म्हणतात? नगर परिषदेमध्ये तुम्ही काय बोलला आमदारांना? आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्ही बाहेरून पाहतोय, आम्ही सहन केलं. तुम्ही काय बोलला, काय उल्लेख केला आमदारांचा? तुम्ही तर बोलताच आहात. तुमचं टिंपाट अशा प्रकारचं ते मंचावर बसलेलं वाईट मला बोलायचं नाहीये. ते मंडळात आमदारांबद्दल काय बोलताय मला सांगू द्या. माझ्या भाषणाच्या सुरुवातीलाच आणि विजयराव वाटल्यास हा इशारा सुद्धा समजा, मेले आईचं दूध पेलेले आम्ही नाही आहोत ते सांगू द्यात मला. आरेला कार्य करण्याची दानत असणारी आम्ही लोक आहोत. मी काय डॉक्टर किरण लहामटेंच्या पक्षाचा कार्यकर्ता नाहीये.
मी काय त्यांच्या राजकीय पक्षाचं नेतृत्व करणारा कार्यकर्ता नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैचारिक भूमिकेबद्दल संघर्ष करणारा मी कार्यकर्ता आहे. परंतु या तालुक्याची भूमी ही वैचारिक राहावी ही माझी भावना आहे. आरेला कार्य करता येत असलं तरी पण कुणाचा बाप काढू नये, कुणाला वाईट पद्धतीने बोलू नये, ही तुम्ही दिलेले आम्हाला संस्कार आहेत वसंत मनकर साहेब, आणि हे सगळ्यांनी पाळावेत ही मी विनंती करतोय. ते बोलतात आहे, पिचडांकडून होतच आहे. ज्या फोटूच्या सभेमध्ये मी बोलतोय ते विजय देशमुख माझे मित्र आहेत आणि मी ते लपवणार नाही. ते मांडत असलेल्या मुद्द्यांवर पण कैलासराव चर्चा होऊ शकते, मी कधी नाकारलेली नाहीये. पण आमदारांबद्दल तुम्ही काय बोलताय, काय वक्तव्य आहे तुमची, काय भाषा आहे तुमची, तुमच्यापासून दूर जाण्याची जी कारणं आहेत, तुमची साथ विजय साहेब सोडण्याची, अजित नवलेची जी कारणं आहेत, त्यातलं प्रमुख कारण तुमच्या जिभेला हाड नाही हे प्रमुख कारण आहे. मला या सभेमध्ये सांगू द्या. वैचारिक पातळीवर चर्चा होऊ शकते, युक्तिवाद होऊ शकतो, पुढे मागे होऊ शकतं, पण आमदारांबद्दल तुम्ही काय बोलताय, कशा प्रकारची तुमची वक्तव्य आहेत, कशा प्रकारची तुमची भाषा आहे. त्यांना तुम्ही या परिसरात फिरू देणार नाही इथपर्यंत तुम्ही जाता. व्यवहारात जन्माला आला की आमदार मग किरण लहामटे, कोणीच नाही त्याचा पाठराखा. तुम्ही बोलाल आणि आम्ही ऐकू. तुम्ही अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन त्यांचा उल्लेख करता. मला हांडे साहेब, माझं टेम्परेचर वरच्या पातळीवर न्यायचं नाहीये, ते गेलं की खाली येत नाही. मला या प्रचार सभांची लेवल ही वैचारिक पातळीवरच ठेवायची आहे. मी अजून तोंड माझं खराब करणार नाही, परंतु मला सर्वांना विनंती करायची आहे की संयम पाळूया, वैचारिक चर्चा करूया. यापुढे आमदार किरण लहामटे असतील किंवा तालुक्यातील इतरही कितीही वैचारिक विरोधक असतील, त्यांच्याबद्दल बोलताना त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल, त्यांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल, नको त्या मनगढंत कहाण्यांबद्दल कुणी जर बोलाल तर आम्हालाही जीव आहे. आणि फक्त जीवच नाही मनकर साहेब, आम्हाला या निसर्गाने 2 हातही दिलेले आहेत हे मला सांगू द्या, आणि तो आर पारचा संघर्ष मग करावा लागेल. मित्रांनो, हा कारखाना चालवण्याची लढाई आहे, हौस आलेली नाही. अनेक वैचारिक मतभेद असताना सुद्धा, अनेक वेगळी मतं आम्ही मांडत असताना सुद्धा आम्ही काही लोक एकत्र आलेलो आहोत. ज्यावेळी लोकांमध्ये आपण जातो त्यावेळी जरा कानोसा घेऊया. काय म्हणतायत लोक, कैलासराव काय मान्य करतायत हांडे साहेब लोक. निळवंड्याच्या लढाईमध्ये गावागावात मी फिरत होतो. त्यापूर्वी कारखान्याच्या बद्दल अत्यंत आक्रमक स्वरूपाची भाषणे मी केलेली आहे, मतभेद व्यक्त केलेले आहेत, ते आजही आहेत आणि त्याच्याबद्दलचे आग्रह आमचे राहतील. परंतु ज्यावेळी आपण हे मतभेद व्यक्त करतो आहोत, ज्यावेळी कारखाना तोट्यात आहे हे सांगतो, कर्जबाजारी हे सांगतो आहोत, त्यावेळी हा कारखाना तोट्यातून कसा काढायचा, या कारखान्याला कर्ज कसं उपलब्ध करून घ्यायचं, या कारखान्याला ऊसाचा नियमित पुरवठा कसा करायचा, या कारखान्याची कच्ची शुगर विकायची की पक्की शुगर विकायची की विकायची नाही, याच्याबद्दलची मांडणी करण्याची जबाबदारी आपल्यावर येते. विजय देशमुख साहेब माझे मित्र आहेत, त्यांच्याबरोबर अनेक वैचारिक बैठका आणि संवाद आम्ही केले. सुरुवातीला मला वाटलं की एक परिवर्तनाची लढाई आहे, काही नवं घडू पाहतोय, आम्ही स्वतःही आकर्षित झालो. परंतु मग नंतर आम्ही त्यांना विचारू लागलो की हो, कारखाना तोट्यात आहे हे मान्य आहे, कारखान्यावर कर्ज आहे हे मान्य आहे, कारखान्यात भ्रष्टाचाराच्या बद्दल, उधळपट्टीच्या बद्दल काही मर्यादा आणायला पाहिजे हे मान्य आहे. राजूरवरून गाड्या येतात आणि डिझेल भरून निघून जातात असं आम्ही ऐकतोय, आम्हाला माहित नाही, परंतु असं होत असेल तर ते थांबलं पाहिजे, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. मग हे सगळं बरोबर जे काय करायचं आहे ते बरोबर करण्यासाठी पर्याय तुमच्याकडे काय आहे, आम्ही कोणता पर्याय देऊ पाहत होतो. विजय देशमुख आमच्या बरोबर असतील, काही वैचारिक तालुक्यातले कार्यकर्ते आमच्या बरोबर असतील, आणि त्याच्या जोडीला या तालुक्यात 2019 मध्ये जनतेने जो कौल दिला, त्या जनतेच्या कौलाचे जे जे कोणी भागीदार आहेत, जे जे कोणी शिलेदार आहेत, मग ते आमदार डॉक्टर किरण लहामटे असतील, ते आमचे मित्र
अशोकराव भांगरे असतील, असे जे जे 2019च्या निवडणुकीमध्ये होते, कमी जास्त होईल ना, एखादा शब्द इकडे तिकडे जाईल ना, एखाद्या सभेला उपस्थिती ना उपस्थिती होईल ना, परंतु डॉक्टर आमदार किरण लहामटे, भांगरे साहेब, मग काही वैचारिक नेते, मग आमचे चळवळीचे कम्युनिस्ट पक्षाचे काही नेते, अशा सगळ्यांची मोठ बांधू आणि एक आश्वासक अशा प्रकारचं वातावरण निर्माण करू की जे जनतेला सांगू शकेल की हो, हा पर्याय आहे, हा पर्याय जर दिला तर हा कारखाना चालू शकेल. आमदार डॉक्टर किरण लहामटे, भांगरे साहेब, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहात. नंतर आपल्या बरोबर सीताराम पाटील गायकवाड येऊन मिळालेले आहे आणि वर राज्यामध्ये अजित पवार बसलेले आहेत. या तालुक्यातली, या विभागातली जिल्हा बँक ही तुमच्या ताब्यामध्ये आहे आणि म्हणून एक आश्वासक आम्हाला असं वातावरण वाटत होतं की विजय देशमुख सारखा माणूस जो काही चार चांगले सल्ले देऊ पाहतोय तो आपल्या बरोबर राहील. काही वैचारिक तालुक्यातली माणसं आपल्या बरोबर राहतील. आम्ही चळवळीचे कार्यकर्ते शांताराम वाळुंज, कारभारी उगले, आम्ही बरोबर राहू. आरपीआयची मंडळी बरोबर राहतील. राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर ठेवावं लागेल कारण जिल्हा बँक त्यांच्या ताब्यात आहे. अजित पवारांची मदत कारखाना चालवण्यासाठी आपल्याला लागणार आहे आणि मग अशा प्रकारचा एक पर्याय आपण उभा करू. हा आश्वासक पर्याय असता आणि कारखाना चालवण्याच्या बद्दलची आशा ही जनतेमध्ये निर्माण होईल, अशा प्रकारचा प्लॅन घेऊन आम्ही त्यांच्या बरोबर वागत होतो. दुर्दैवानं 4-2 बैठका आणि अजून काही सभांमध्ये आमच्या लक्षात आलं की विजय साहेबांना हे मान्य नाहीये. विजय साहेबांच्या बरोबरच्या काही माणसांना हे मान्य नाहीये. त्यांना डॉक्टर किरण लहामटे नको आहे. सुरुवातीला त्यांना अशोक भांगरे सुद्धा नको आहे. मग नंतर गायकर साहेब सुद्धा नको आहे. मग त्यानंतर अजून कोण कोण काय 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 नको आहे. अरे ही सगळी माणसं वजा करायची तर मग माणसं सांगा ज्यांच्या जीवावर हा कारखाना चालवायचा आहे, पर्यावरणाची परिवर्तनाची लढाई करायची आहे, ते सांगा. तेही त्यांना सांगायचं नाहीये. मग असा मोठा डोलारा, एक मोठा फुगा ज्याच्यामध्ये फक्त हवा असेल, ठोस असं काहीच नसेल, त्याच्याबरोबर किती राहायचा हा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झाला. बरं, चला माणसांची भरती आपण नंतर करू. येतील माणसं. कालच्या सभेत महेशराव सांगितलं तसं तुमच्यातून नाराज झालेली मंडळी आहेत ना, लाल्यागड, बाल्यागड, स्नेह सभेची भाषण करणारी, वारं पाहून उपडणारी असतात माणसं, सगळीकडे असतात ती. मिळालं तर इकून, नाही तर तिकून. हे मिळालं तर इकून, नाही तर तिकून. लक्षात ठेवा पोरांनो, बाकीच्यांचं एक वेळा बाजूला ठेवा, पण हे संधी साधू पहिल्यांदा सोडायचे आणि जोरदार पाडायचे सोडायचे नाही. जोरदार पाडायचे सोडायचे नाही. त्यांना वाटलं माणसांची भरती काय का बाबा, वसंतराव मनकर साहेब आपण करू. मग ठोस धोरण तरी सांगा. कारखाना चालवायला कर्ज लागेल की नाही लागेल? लागणार ना, लागणार ना. मी म्हटलं मार्क्सवाद्याचा पॅलन करायचा आणि मार्क्सवाद्याचा चेअरमन करायचा, तुम्ही विश्वास ठेवाल का? तुम्ही म्हणाल डॉक्टर तुमचं भाषण बरोबर आहे, पण कर्ज कुठून आणणार? कर्ज कुठून आणणार? कर्ज लागणार की नाही? मग जिल्हा बँकेतून घ्यावं लागेल. ते म्हणाले की जिल्हा बँकेचे डायरेक्टर 3 तुमच्या बरोबर जे आहे ना, ते कर्ज आणूच शकत नाही. म्हटलं नाही आणू शकत. बरं, नाही मान्य. ते उपलब्ध करूच शकत नाही, ते पण मान्य. म्हटलं मग तुम्ही आल्यावर कसं करणार ते तरी सांगा. नाही म्हटलं त्याचं काहीच उत्तर नाही, पण हे करूच शकत नाही. बर, मग म्हटले हा कारखाना चालूच शकत नाही. का नाही चालू शकत? त्याचं इतकं कर्ज झालंय, त्याचा इतका हप्ता आलेला आहे, यांनी इतकं वाढवलेलं आहे, रॉ शुगर विकलेली आहे, अमकं झालेलं आहे, कारखान्याचं विस्तारीकरण केलेलं आहे, अधिक कामगार भरलेले, अमकं केलेले आहे. ती सगळी यादी तुमच्याकडे आहे, धन्यवाद. मग हे चालू शकत नाही हे पटलं, हे कर्ज आणू शकत नाही हे पण पटलं. समजा पटलं, मग तुम्ही कसं चालवणार हे तरी सांगा. तुमचं पर्यायी धोरण हे तरी सांगा. ते म्हटले नाही, ते आमच्याकडे नाहीये, पण हे चालू कसं शकत नाही हे मात्र मला पक्क माहिती आहे. म्हणजे लग्न व्हायचं बाकी, हळद फुटलेली लावलेली नाही, सुपारी फुटलेली नाही. आम्ही काही नवं घडू पाहतोय, पहिलं बदलू पाहतोय. पिचडांना बाजूला सारून आमदार डॉक्टर किरण लहामटे आहेत, भांगरे साहेब आहेत, अजित पवारवर आहेत, मधुकर नवले साहेब, गायकर साहेब आणि परत भांगरे, हे 3, अमित भांगरे, हे 3 जरा बँकेमध्ये संचालक आलेले आहेत. असं काही पर्याय आम्ही जुळवण्याचा प्रयत्न करतोय का ते? हे म्हटले ते पर्याय बिर्यात असं काही करायचं नाही, फक्त कसं होणार नाही हे समजून सांगायचं.
म्हणजे लग्न जुळवायचे अजून आपण सोयरीत पाहू राहिलोय, जमतंय का नाही का? नवरी कलवरा बिलवरा अशी जुळाजुळ आमची चालू आहे. ते म्हटले हो डॉक्टर ते बरोबर आहे, पण लग्न नाही. ते म्हटले पूर्ण होणार नाही म्हटले. अरे प्रयत्न तर करू दे भाऊ, प्रयत्नाच्या अगोदर तो चाललंय काय? मित्र आहेत माझे अशोक महेशराव, परंतु काहीतरी ठोस विश्लेषण पाहिजे शेट्टी साहेब. हे होणार नाही बरोबर, हे होणार नाही बरोबर, पण होण्यासाठी काही प्रयत्न करायला पाहिजे का नाही? बिगर प्रयत्नाचे होणार नाही असं कसं काय? आणि म्हणून प्रयत्न करण्याच्या शक्यता निर्माण कुठे आहेत त्याच्याकडे आम्ही आलेलो आहे. विजय साहेबांबरोबर भांडण झालेलं नाही, विजय साहेबांच्या बद्दल आदर आहे. आता ते जर जास्तच वाईट बोलायला लागले तर तो आदर कमी होईल. तुम्ही व्यक्तिगत बोलायला लागले, वाटेल ते जर तुम्ही करायला लागले तो आहे तो आदरही कमी होईल. तो करू नका, आम्हाला तुमची गरज आहे. चांगले माणसं कमी असतात, चांगल्या माणसांची आम्हाला बेरीजच करायची आहे, ती अधिक कमी करू नका. पण तुमच्याकडे माणसं नाहीत, तुमच्याकडे पर्याय नाही, आणि तुमच्याकडे नवा पर्याय जुळवण्यासाठी काही जी माघार घ्यावी लागते, शहाणपणा जुळवावा लागतो, तडजोड काही करावी लागते, अशा प्रकारचा समजूतदारपणा सुद्धा नाही. आणि म्हणून तुमचा परिवर्तनाचा पॅनल हा कारखाना चालू शकेल असं मला वाटलं नाही, म्हणून तुमचा पर्याय लोकांनी स्वीकारू नये असं माझं जाहीर म्हणणं आहे. बाकी तुमच्याशी काय भांडण नाही. दुसरा पर्याय आदरणीय मधुकर पिचड साहेबांचा आहे. मला काल 2-4 फोन आले, ते म्हटले बाकी सगळं बोला, त्यांच्या वयावर बोलू नका म्हटले. नाही बोललं पाहिजे वयावर, कोणाचं वय नाही काढलं पाहिजे, पण आपण माझी सगळी भाषणं ऐका. मी अत्यंत आदरपूर्वकच त्यांचा उल्लेख करतोय. त्यांच्या वयाची काही हेटाळणी मी करत नाहीये. त्यांनी जे दिलं योगदान त्याच्याबद्दल पर्वत नायपाडी साहेब मी आभारच मानलेले आहे, त्यांचा आदरच व्यक्त केलेला आहे. पांडे साहेब आत्ताही करतो, परंतु आत्ताही त्यांची तुम्ही भाषणं पहा, आत्ताही युट्यूबवर ते येत आहे ते बघा. खरोखर ते थकलेले आहेत आणि त्यांना सलाम आहे की या वयातही ते भाषण करू शकतात. मी या वयामध्ये भाषण करू शकणार नाही, त्यामुळे त्यांच्या वयाला त्यांच्या अजूनही उभं राहण्याला सलाम आहे. परंतु आता मर्यादा आहे, निसर्ग धर्म आहे, आणि कारखान्याचा जो प्रचंड धबाडका असतो, दररोज प्रचंड कामं असतात, 12 भानगडी असतात, त्या सांभाळण्यासाठी तुम्हाला 24 आवर्स द्यावे लागतात, 24 तास द्यावे लागतात. महेशराव माझ्या बरोबर फोनवर कधी कधी बोलत असतात, मी टीका करतो, आपल्याला काय मैत्री तर मैत्री, पण जे लागलं ऊस गेला नाही. महेशराव पटतं का तुम्हाला? असं चाललंय, हे अमकं झालं, ते आपले बिचारे माझं ऐकून घ्यायचे आणि मग काय काय अडचणी तो पाडा सांगायचे. 3-3 वाजता मी उठतो डॉक्टर, आणि गायकरांना असेल अजून एमडीला असेल फोन करतो की टोळी गेली का, त्या टोळीचं काय झालं, याला कोयते मिळाले का, त्याचा टायर पंक्चर झाला. 24 आवर काम करावं लागतं असं त्यांच्याकडून ऐकून मला कळालं. मला असं वाटतं तुम्ही सहमत असाल. आता गायकर साहेब, आता मीनानाथ पांडे साहेब, पिचड साहेबांबद्दल आदर आहे, परंतु दुर्दैवानं निसर्ग धर्माप्रमाणे एवढी दगदग त्यांना झेपणार नाही, वस्तुस्थिती आहे. आता त्यांचे कार्यकर्ते म्हणतात की कारखान्यात जे चांगलं झालं, जे अधिक चांगलं झालं ते पिचड साहेबांमुळे झालं, आणि जे काही वाईट झालं ते सगळं गायकर साहेबांमुळे झालं. बरं झालं गायकर साहेबांमुळे, मग गायकर साहेबांमुळे का झालं तर ते असं म्हणतात की चेअरमन मी होतो. बघा मित्रांनो, हे समजून घ्यायचे आपल्याला. ते काय म्हणतात, चेअरमन मी होतो पण मी कारभार पाहत नव्हतो, कारभार गायकर साहेब पाहत होते. मग चेअरमन तुम्ही होते तर तुम्ही कारभार का पाहत नव्हते? तुम्हाला त्यासाठी नेमलेलं होतं. तुम्ही कारभार यासाठी पाहत नव्हते कारण तुमची शारीरिक क्षमता मागच्या पंचवार्षिकला कमी झालेली होती, तुम्हाला येता येत नव्हतं. मी जो युक्तिवाद आता या सभांमध्ये करतोय तो खरा आहे की तुमची त्या मानाने शारीरिक क्षमता बरी असताना सुद्धा मागच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला इथे येता आलेलं नाही. आता पुढच्या 5 वर्षामध्ये सुद्धा तुम्हाला मी आदरपूर्वक सांगतो येता येणार नाही, आणि म्हणून कारखाना तुमच्या ताब्यात दिला तर तो तुमच्या नेतृत्वाखाली चालायला मर्यादा आहे, आणि म्हणून माझा तुम्हाला विरोध आहे, बाकी दुसरं काही कारण नाही. मग तुम्ही म्हणाल ठीक आहे मला नको तर नको, मग माझ्या चिरंजीवाला तरी द्या. चिरंजीवाबद्दल मी बोलावं आणि तुम्ही ऐकावं अशी काही राहिलेलं नाही. त्यांना विधानसभेत आपण पाठवलं, विधानसभेत जायला भले भले आतुर असतात. तिथे काय पद मिळतात, काय पैसा मिळतो, काय मिळतं मला त्यातलं काही माहित नाही, परंतु राजाराम भाऊ ते अत्यंत व्यासपीठ, उच्च असं व्यासपीठ आहे. हे जे भाषण मी तुमच्या पुढे आता इथे करतोय किंवा ही माणसं भाषण करतात, जर अशीच काही संधी
वैचारिक स्वरूपाचा युक्तिवाद करण्याची मिळाली तर सर्वोच्च व्यासपीठ असतं विधानसभा, लोकसभा आणि अशा प्रकारची जी संसदीय व्यासपीठ आहेत तिथं माणूस कशासाठी पाठवायचा? युक्तिवाद करण्यासाठी पाठवायचा, भाषण करण्यासाठी पाठवायचा. शेतकऱ्यांच्या भल्याचं काय, हमी भावाचं काय झालं, आदिवासींचं काय झालं, बोगद आदिवासीच्या भरतीचं काय झालं, साखर कारखानदारीचं काय झालं, ऊसाचं काय झालं, दुधाचं काय झालं हे मांडण्यासाठी तिथं जायचं. आम्ही तिथं तुम्हाला पाठवलं. गेल्या संबंध कार्यकाळामध्ये एक सुईचं भाषण, किती एक सुईचं भाषण त्या विधानसभेमध्ये तुम्ही केलं का हो? मला माहित नाही. आणि तुम्ही काल काय सांगतात? मी जर बोलायला लागलो तर लय बोलत, आणि कुठं बोलत? फेसबुकवर बोलत. अरे विधान परिषद विधानसभेत पाठवलं, तिथं तुला बोलता नाही आलं. जिथं मांडायला पाठवलं तिथं बोलता नाही आलं. आणि तू काय म्हणून राहिला भाऊ? मी बोलायला लागलो तर लय बोलत, आणि बोलणार कुठं? फेसबुकवर. टवरी पोरं जिथं बोलत यात, टवरी पोरं जिथं बोलत आहेत तिथं तू बोलत, आणि तुझ्या ताब्यात कारखाना यायचा. पटत नाही भाऊ, भांडण काही नाही तुझ्या बरोबर, आणि मी येऊन तुझ्या बरोबर भांडण करावं हे माझा अपमान आहे. त्यामुळे काय भांडण नाही तुझ्या बरोबर. पण जो बाप, जो आई शेतात उभी राहते, कष्ट पाहतो. मग असे आलेत आमचे सगळे ऊस उत्पादक मित्र. रंगनाथ मामांची आठवण आज होते मला, त्यांचे चिरंजीव बसलेले समोर. ऊस उत्पादकांचे हाल, बाप ज्यावेळी इकून निघतो त्या बाजूला निघतो ना वागचौरे साहेब, कधी बिबट्या येईल, कधी वाघ येईल, कधी चुकाटा येईल. रात्री रात्री पाणी भरतो, आज बाप बाजूनही, बाप आणि आई बाजूने पाणी भरते, आणि सोलपटून निघतं आण सगळं. ऊस आपोआप नाही पिकला जात. तो वेळेवर गेला पाहिजे, त्याची साखर बनली पाहिजे, त्याचं पेमेंट मिळालं पाहिजे. अरे आमच्या पोटाची लढाई आहे. टवरी पोरांबरोबर फेसबुकवर गप्पा मारणे इतका सोपा कार्यक्रम नाही कारखाना चालवणं. त्यासाठी एक नियोजन लागणार आहे, एक व्यापक अशा प्रकारची एकजूट लागणार आहे. आणि म्हणून बापाच्या आईच्या घामाचं दाम जिथून मिळणार आहे तो कारखाना तुझ्याकडे द्यायचा नाहीये, बाकी तुझ्या बरोबरचं भांडण नाहीये. आदिवासी शेतकऱ्यांबद्दल बोललं पाहिजे. आमचे मित्र आलेत अनेक, नामदेव भांगरे आलेले आहेत, लामटे गुरुजी आलेले आहेत, अनेक आदिवासी शेतकरी मला समोर दिसत आहेत. काय मांडणी होते समोरच्या मित्रांकडून? लामटे गुरुजी हा डावपेच लहानपणापासून ऐकत आलो. घाटाच्या खाली आलं की वेगळं भाषण, आणि घाटाच्या वर गेलं का वेगळं भाषण. घाटाच्या वर गेलं की आदिवासी संकटात आहे, आणि घाटाच्या खाली आलं की मग वेगळं भाषण ऐकत आलेलो आहे आम्ही. दूध खोडे नाही आहोत भांगरे साहेब, सारं कळतं. परंतु मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता आहे, शक्य म्हणजे माहित नाही. घाटाच्या वर तेच बोलत, घाटाच्या खाली पण तेच बोलत. या आदिवासी शेतकऱ्यांना आपण आपल्या बरोबर घ्यावं लागणार आहे. त्यांच्या हिताची रक्षण करण्याची जबाबदारी मनकर साहेब आपल्याला घ्यावी लागेल, गायकर साहेब आपल्याला घ्यावी लागेल. मागच्या भाषणामध्ये मी म्हटलो, त्यांच्या शेतात पडतं पाणी, त्या पाण्यावर फुलतो आमचा ऊस, आमचा मळा. त्यांच्या शेतामध्ये आत्ता जे पाणी पडतंय ते जरा जाऊन बघा, जगणं मुश्किल होईल. आपल्याला थोडा जरी जास्त पाऊस झाला तरी पण आपल्याला वाटतं आता कसं होणार. अरे सारा पावसाळा पाण्यावर डोक्यावर घेतात, ती पिकं बर्बाद होऊन जातात, सडून जातात, डोळ्यात देखत बर्बाद होऊन जातात, खायला शिल्लक राहणार नाही अशी अवस्था होती. ते सारं पाणी ते वापरतं कोण? त्याच्यावर मला फुलतो कोणाचा? अरे यातना त्यांच्या आहेत आणि दिवाळी आपली आहे गायकर साहेब. यातना त्यांच्या आहेत, दिवाळी आपली आहे, त्याग त्यांचा आहे, ममई आपली आहे. आपल्याला आपली ममई होत असताना त्यांच्या त्यागाची आठवण ठेवावी लागणार आहे. त्यांना सोडून चालणार नाही. बहुजन वगैरे शब्द वापरायचं बंद करा. हात जोडतो मी तुम्हा सगळ्यांना, हात जोडतो. बहुजन हा शब्द वापरायचा बंद करा. अरे का फूट पाडताय तुम्ही या छोट्याशा स्वार्थासाठी? हे आदिवासी बिगर आदिवासी आपण कधी केलं नाही गायकर साहेब, कधी केलं नाही मनकर साहेब. ही आपली लेकरं आहे, आपली माणसं आहेत. आणि मागची पिढीने मला काय शिकवलं? वळणवले आहे. सकृबुदा मेंढा, अनेक मान्यवर, मी 50 नावं सांगेल तुम्हाला. राघोजी भांगरेंनी कधी इकडच्या लोकांना त्रास नाही दिला, आणि इकडच्याही कोतुळच्या सावकारांनी ज्यावेळी बिगर आदिवासींना नडलं त्यावेळी त्याचे हे कान तोडण्याची भूमिका आदिवासी क्रांतिकारकांनी घेतलीच ना. विसरायचं का आपण ते? त्यामुळे ही एकजूट नका फोडू. ज्यांना ते पाप करायचे त्यांना करू द्या महेशराव, परंतु ही आपली माणसं आहे. आमची साखर आम्हाला देताना दिवाळीला, आणि आमची दिवाळी गोड करताना निर्णय करा. तुम्ही मान्यता दिली, तुमचा आभार, पण जाहीरपणाने सांगा, इथून पुढे आमच्याकडे सत्ता आली तर जर 1 किलो साखर बिगर आदिवासीला दिली तर 1 किलो आदिवासीला सुद्धा देऊ. ही भूमिका घ्या. गायकर साहेब हात जोडायची, अजून एक विनंती करायची आहे.
आता तुम्ही म्हणाला की नोकर भरती जरा होणार आहे म्हणून, आणि काही लोक रिटायर होणार आहे, काही नवे भरावे लागतील. हात जोडतो, विनंती करतो, बिगर आदिवासींमधून नोकर भरती तुम्ही करा, आमचीच लेकरं आहेत. परंतु नोकर भरतीची संधी आलीच तर आदिवासी मित्रांच्या हातालाही काम मिळेल, याच्यासाठीचं नियोजन सुद्धा आपल्याला करावं लागेल. आपली माणसं आहेत, आपली लेकरं आहेत, खांडे साहेब विसरून चालणार नाहीये. लोकांना काय भाषण करायची करू द्या, काय तोंड सुख घ्यायचं घेऊ द्या, पण कारखाना चालवण्याची क्षमता व्यासपीठावर बसलेल्या मंडळींमध्ये दिसते आहे. आणि म्हणून मी तुमच्या बरोबर आहे. परंतु डाव्यांचा पाठिंबा हा कधीच बिनशर्त नसतो, तो अटीवर असतो, तो धोरणांवर असतो. आणि 2-4 चपाट्या पैसे मिळावेत किंवा एखादं पद मिळावं या लाल भोळ्यापायी डावे पाठिंबा देत नाही. अरे ज्योती बसूंचे वारसदार ना, ज्योती बसूंना पंतप्रधान होण्याची संधी आली, हे ग्रामपंचायतीत जायचं म्हटलं तरी पक्ष बदलते. पंतप्रधान होण्याची वेळ आली, पक्षानं सांगितलं नाही जमणार, बाकीच्या लोकांच्या पाठिंब्यावर कम्युनिस्ट विचारसरणीचं सरकार चालणार नाही. ज्योती बसूंनी माघार घेतली, उफ केलं नाही. पक्ष फुटणं लांबची गोष्ट आहे, गट स्थापन करणं लांबची गोष्ट आहे. गपचूप मागे आले आणि जो पक्षाचा आदेश होता तो पाळला. डाव्यांनी पाठिंबा दिला काँग्रेसला, 62 खासदार होते, परंतु आधार 22 मंत्रिपद गायकर साहेब देत होते. 22 मंत्रिपद सोनिया गांधी सुरजित सिंगकडे आले आणि सुरजितला म्हटले, आमचे मोठे नेते सेक्रेटरी त्यांना म्हटले सत्तेमध्ये या, तुमचं 22 मंत्रिपद कम्युनिस्टांना देतो. कम्युनिस्टांनी सांगितलं पदासाठी नव्हे, धोरणांसाठी आमचा पाठिंबा आहे. एकही मंत्रिपद वसंत मनकर साहेब घेतलं नाही आणि त्याच्यातून फॉरेस्ट राईट ऍक्ट, जंगजमिनीचा कायदा करून घेतला. त्या पाठिंब्यावर माहितीच्या अधिकाराचा कायदा करून घेतला. त्या पाठिंब्यावर रोजगार हमीचा कायदा करून घेतला. त्या पाठिंब्यावर माहिती अधिकाराचा केंद्रीय कायदा करायला लावलं. आणि गरिबाच्या बाजूचा स्वामीनाथन आयोग, हमी भाव देणारा तो लाल बावट्याची पैदास आहे अचल कुमार अंजान, किसान सभेचे तुमच्या शेजारी बसले त्याचे अध्यक्ष हे स्वामीनाथन आयोगाच्या समितीचे सदस्य बनले. पाठिंबा मुद्द्यांवर आहे, पाठिंबा धोरणांवर आहे. कमिटी निवडताना चांगली निवडा. भ्रष्टाचार मुक्तीकडे जायचंय, काटकसरीकडे जायचंय, अशा पद्धतीने निवडा. डाव्यांना आणि चळवळीच्या कार्यकर्त्यांना योग्य प्रकारे सामावून घ्या अशी इच्छा राहणार आहे. अजित नवले स्वतःसाठी मागणार नाही, मागितलेलं नाही, एक कमिटमेंट तुम्हाला ती देतो. एक नवा पैसा तुमचा नको, एक पद नको, काही नको, परंतु जे कार्यकर्ते बरोबर काम करतायत त्यांना बळ मिळालं पाहिजे, ते सामावून घेतले गेले पाहिजेत. आणि तुम्ही बरोबर कारभार करताय की नाही करतायत ते आत येऊन पण आम्हाला पाहू द्या, कारण त्याच्याशिवाय आम्हालाही आम्ही जे बोललो त्याप्रमाणे चाललंय की नाही हे कळणार नाही. मित्रांनो, बोलत आलंय, बोलत राहू, पण आजचं भाषण थोडंसं कडक करावं असं वाटलं. लाल्यागोड बाल्यागोड स्नेह संमेलनाची भाषण आमचा पिंड नाही. जे आहे ते छातडावर घ्यायचं, उराळावर घ्यायचं, जे आज बोललो तेच उद्या बोलायचं. आणि म्हणून परत संदेश देतो, पातळी पाळा, आम्हालाही बोलता येतं, सगळ्यांचा आदर करूया. चुकला असेल, बरोबर असेल, पण मोठी माणसं असतात, त्यामुळे सगळ्यांचा आदर करू, भाषणाचा पातळी पाळू. एक आश्वासक असं वातावरण भावांना आपलं बनतंय या पॅनलच्या बाजूनं. त्यामुळे आम्ही आहोत. कारखाना चालवण्याची क्षमता मंचावर बसलेल्या लोकांमध्ये आहे, ते चालवतील हा विश्वास आहे. चांगला त्यांनी चालवावा यासाठी आम्ही सगळे लोक त्याबाबत काळजी घेणार आहोत. जो पॅनल तुम्ही द्याल त्या पॅनलचा प्रामाणिकपणाने प्रचार आम्ही करणार आहोत. या बाजूचा निम्मा, त्या बाजूचा निम्मा, रिझर्वेशन एक इकडं फुली एक तिकडं फुली, हे याला पतिव्रता म्हणत नाही, याला शिंदळकी म्हणतात. दुसरा मला शब्द आठवत नाही, याला शिंदळकी म्हणतात. आणि या शिंदळकी करणारे लोकांना बरोबर लोक ओळखतात आणि त्यांना त्यांची जागा दाखवतात. त्याच्यामुळे जे होईल ते पॅनल टू पॅनल होईल, त्याच्यामध्ये काही शंका नाही. आदिवासी मित्रांना आपण बरोबर घेऊ, भक्कम एकजूट करू, विजयाकडे घोडदौड करू. आणि आज जे ज्यादा बोलताय ना त्यांना सुद्धा योग्यरित्या त्यांची बाजू दाखवू, अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. थांबतो. एक लाख जिंदाबाद.